एकीकडे 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करणार असं म्हणणारं सरकार दुसरीकडे पुनर्गठनाचा आणि स्थगितीचा शासन निर्णय काढतं। त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, जर कर्जमाफी करणार आहात तर पुनर्गठन कशासाठी? त्याच्यामुळे सरकार कर्जमाफीला खो देतंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसरा मुद्दा म्हणजे काय, जी स्थगिती आहे ती स्थगितीचा निर्णय कशा पद्धतीने पाहिजे होता की सरकार जोपर्यंत कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत शेती कर्जाची वसुली थांबवण्याबाबत अशा पद्धतीचा शासन निर्णय पाहिजे होता, परंतु तो 1 वर्षासाठी दिलेला आहे। आता नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री खूप तोलून मापून बोलतायत। दुसरीकडे कृषी मंत्री अर्थमंत्री सांगतायत की बजेटमध्ये तरतूद करणार, 26 जूनच्या म्हणजे 30 जूनच्या आत कर्जमाफी करणार, अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे। शेतकरी नेत्यांना शेतकरी आंदोलकांना जागृत होण्याची गरज आहे आणि यांचे शेतकरी विरोधातले जे डाव सुरू आहेत ते हाणून पाडणं गरजेचे आहेत। हे सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे महायुतीला मतदान करणं आपण टाळलं पाहिजे जर शेतकऱ्याची औलाद असाल तर।